पहिलं 1 किलोमीटरच्या आतल्या मुलांना सगळ्यांना शाळा जागा द्यायच्या, नंतर मग जर शिल्लक जागा राहिल्या तर 3 किलोमीटर अंतरातील आणि मग 5 किलोमीटर अंतरातील असं ही प्रक्रिया असायची. आता काय केलं सरकारने, हा बदल करून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरातील पालकांना या शाळा उपलब्ध होणार आहेत. याचं कारण असं की पालकांना इंग्रजी शाळा या चांगल्या वाटतात. दर्जा सरकारी शाळांमध्ये दर्जा मिळत नाही चांगला, किंवा त्याचं शिक्षण चांगलं नाही, परिस्थिती चांगली नाही अशामुळे, आणि इंग्रजी उपलब्ध नाही या अडचणीमुळे पालकांचा ओढा या शाळांकडे असतो. आणि मग या जागा रिकाम्या राहिल्यावर त्या दुसऱ्या वर्गातनं पण भरता येत नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये अशाच 8वीपर्यंत जागा रिक्त राहणार. हे शाळांना पण फटतंय. परंतु शाळा ऐकून का घेत आहेत, आता बोलत का नाहीत, कारण हे पैसे त्यांना, शाळांना पण पैसे मिळत नाहीत. खरं तर वास्तवात केंद्र सरकारकडनं 60% रक्कम येते या योजनांची, राज्य सरकारला 40%. मग तरी सुद्धा 2200 कोटी का शिल्लक राहिले. याचं कारण हे पैसे वळवले गेलेले आहेत. हे पैसे सरकार वळवतंय, राज्य सरकार दुसरीकडे पैसे वळवतं, त्यामुळे हा सगळा फटका बसतोय. एका बाजूला शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झाली पाहिजे असं सगळं बोललं जात असताना, दुसऱ्या बाजूला शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहेत ते विश्वसनीय अशा प्रकारचे बदल होताना पाहायला मिळतात. मी असं का म्हणतो, याचं कारण असं की RTI अंतर्गत जे शाळांमध्ये इंग्रजी खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती, त्यामध्ये प्राधान्यक्रमाने 1 किलोमीटर, त्यानंतर 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अंतरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश 25% जागा शिल्लक ठेवल्या जायच्या आणि या जागा मोफत भरल्या जायच्या. परंतु आता या 3 किलोमीटरची आणि 5 किलोमीटरची तरतूद पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. आणि 1 किलोमीटर अंतरामध्ये जर तुम्ही राहत असाल तरच तुमच्या मुलाला, पाल्याला शाळांमध्ये, खाजगी शाळांमध्ये प्रामुख्याने प्रवेश मिळणार आहे. ही तरतूद का करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीवरती काय नेमका आक्षेप घेण्यात आलेले आहेत पुण्यातून बरेच. आपल्या बरोबर मुकुंद किर्दत सर आहेत. सर, याच्यावरती तुम्ही आक्षेप घेत आहात, नेमकं काय कारण काय त्याच्या मागची? याचं कारण असं की हा RTI जो नियम आहे ना, त्याच्यात मुळात जो कायदा आहे 25% राखीव जागांचा, त्या कायद्याप्रमाणे 2013चा हा कायदा आहे महाराष्ट्रातील. त्या कायद्याप्रमाणे जर एखाद्या मुलगा राहतो त्याच्या नजीकच्या क्षेत्रामध्ये त्याला शाळा मिळाली पाहिजे, म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये पहिल्या शाळा मिळाल्या पाहिजेत त्याला, असं सरकारवरती पण जबाबदारी आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते काय असतं, खाजगी शाळांमध्ये जागा भरत असताना पहिलं 1 किलोमीटरच्या आतल्या मुलांना सगळ्यांना शाळा जागा द्यायच्या, नंतर मग जर शिल्लक जागा राहिल्या तर 3 किलोमीटर अंतरातील आणि मग 5 किलोमीटर अंतरातील असं ही प्रक्रिया असायची. आता काय केलं सरकारने, हा बदल करून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरातील पालकांना या शाळा उपलब्ध होणार आहेत. आणि आता जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायचे दिवस आला तेव्हा हा सरकारने नियम बदल केलाय. म्हणजे आयत्या वेळेस नियम बदल करून एका अर्थाने पालकांनाही अडचणीत आणलं आहे. कारण याची तयारी पालक कधीपासून करतात, ती जवळजवळ एकट्या महाराष्ट्रात 3.25 लाख अर्ज भरले जातात, म्हणजे 3.25 लाख कुटुंब याची वाट पाहत असतात. असं असताना शेवटच्या क्षणी असा बदल करून या पालकांना, आता तुम्हाला इंग्रजी शाळा हवी आहे तर तुम्ही खाजगी शाळेत पैसे भरून घ्या, अशी परिस्थिती निर्माण केली. याचं कारण असं की पालकांना इंग्रजी शाळा या चांगल्या वाटतात. दर्जा सरकारी शाळांमध्ये दर्जा मिळत नाही चांगला, किंवा त्याचं शिक्षण चांगलं नाही, परिस्थिती चांगली नाही अशामुळे, आणि इंग्रजी उपलब्ध नाही या अडचणीमुळे पालकांचा ओढा या शाळांकडे असतो. याचा मुख्य फायदा तुम्ही म्हणाल तसं सामाजिकरण होतो, की गरीब श्रीमंत एकाच वर्गामध्ये बसतात, हे सगळे असतील किंवा जाती धर्माचे असतील सगळे एकत्र बसतात. त्यामुळे हा अतिशय चांगला फायदा या योजनेचा आहे. परंतु सरकारने हा बदल करून हे पालकांना, आता जेव्हा फॉर्म भरतायत तेव्हा ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर लोकेशन पासून बघितलं तर 1 किलोमीटरच्या आतमध्ये या तुम्हाला खाजगी शाळा मिळतच नाही, कारण ग्रामीण भागामध्ये या शाळा तुरळक आहेत आणि वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत. त्यामुळे त्या गावांमध्ये आजूबाजूला वस्ती 1 किलोमीटरमध्ये असेल त्यांनाच फक्त प्रवेश मिळणार, अशामुळे या जागा रिक्त राहतील. बरं, जागा रिक्त राहिल्यानंतर त्या भरता येत नाहीत. सरकारचा कायदा असा आहे की या जागा जर रिक्त राहिले तर खुल्या वर्गांना भरता येत नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत. आणि सरकारचं धोरण असं दिसतंय, आपल्याला असा प्रश्न पडेल की सरकार का मुद्दामून करतंय. बरं, सरकारी शाळा नाही आहेत, या खाजगी शाळांमध्ये प्रवेश द्यायचे, मग सरकार तर आडमुठेपणा करतंय. याचं उघड कारण असं आहे की सरकार या मुलांमागे 17,000 रुपये देतं प्रत्येक मुलामागे. आता हे जे शाळेला देतं, आता हे शाळेला देणं जे आहे ते जवळजवळ 2200 कोटी देणं शिल्लक आहे सरकारने शाळांना. आणि मग सरकारला हे पैसेच द्यायला लागू नये यासाठी सरकार असं म्हणतंय की तुम्ही प्रवेशच देऊ नका. म्हणजे सरकार ऍक्च्युली खाजगी शाळा त्यांचे पालकांना प्रवेश देत आहेत. असं असताना सरकार मधल्यामध्ये त्यांच्या या परिपूर्ती पैसे वाचवण्याच्या धोरणामुळे हे वेगवेगळे नियम लावतंय.
आणि हे याचा फटका सर्व गरीब पालकांना बसतोय. एका बाजूला बोललं जाते गुणवत्तापूर्ण शिक्षण वगैरे वगैरे, AI, इंटेलिजन्स आणि हे सगळं शिक्षण देण्यासाठी नवीन नवीन कोर्सेस लॉन्च होतात आणि आरटीच्या शाळांमध्ये अशा पद्धतीने पैशांच्या ह्याच्यासाठी वाचवण्यासाठी म्हणता येईल अशा पद्धतीने सगळी खेळी केली जाते. कायदेशीर वाटतंय हे सगळं? हे सगळं बेकायदेशीरच आहे. म्हणून मी म्हटलं की 2013चा जो नियम आहे ना, त्याच्या नियमात अशी स्पष्टता आहे की 1 किलोमीटर, त्याच्यानंतर मग 3 किलोमीटर पर्यंत, मग 5 किलोमीटर, असा 2013चा नियम आहे हा. या नियमाप्रमाणे हे होऊ शकतं, म्हणजे हे व्हायला पाहिजे. असं असताना शासन आदेश जो आहे ना, शासन आदेश काढणं हा म्हणजे मुळात कायद्याच्या विरोधात काढू नये ना. याच्या विरोधात तर जे सगळे आमदार खासदार आहेत ना, जे आपण म्हणू ती शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले, पदवीधर म्हणून, किंवा जे गरिबांसाठी लढतायत, अशा सगळ्यांनी याच्यावर बोलायला पाहिजे. आमदार खासदार बोलत नाहीत. हा शासनाचाच म्हणजे कायदा असून सुद्धा त्याच्या विरोधात नियम काढला गेलेला आहे. आणि यामुळे काय झालंय ती आता जर आकडेवारी बघितली आपण तर जवळजवळ 35% जागा शिल्लक राहतील. आता जागा शिल्लक राहून त्या भरल्या पण जाणार नाहीत. म्हणजे 35% आधीच मुळात 80% भरल्या जात होत्या, म्हणजे 20% रिक्त राहत होत्या. आता जर 1 किलोमीटरची अट घातली तर 35% पेक्षा जास्त जागा रिकाम राहतील. आणि मग या जागा रिकाम्या राहिल्यावर त्या दुसऱ्या वर्गातनं पण भरता येत नाहीत. त्यामुळे या शाळांमध्ये अशाच 8वी पर्यंत जागा रिक्त राहणार. हे शाळांना पण फटतंय. परंतु शाळा ऐकून का घेत आहेत, आता बोलत का नाहीत, कारण हे पैसे त्यांना, शाळांना पण पैसे मिळत नाहीत. खरं तर वास्तवात केंद्र सरकारकडनं 60% रक्कम येते या योजनांची, राज्य सरकार राज्याला 40%. मग तरी सुद्धा 2200 कोटी का शिल्लक राहिले? याचं कारण हे पैसे वळवले गेलेले आहेत. हे पैसे सरकार वळवतंय, राज्य सरकार दुसरीकडे पैसे वळवतं, त्यामुळे हा सगळा फटका बसतोय. आणि या पुढच्या काळामध्ये जवळजवळ 3000 कोटी 3300 कोटीच्या जवळ रक्कम ही देणं राहील या शाळांचं. हे सरकार हे पैसे वेगवेगळ्या कामासाठी इलेक्शनच्या काळामध्ये काय म्हणू त्याच्या सहाय्याने काय रेवडी वाटप करण्यासाठी पैसे वापरतंय आणि आता शिक्षण हक्क मात्र मारतंय. शिक्षण हक्काची गोष्ट तुम्ही सांगताय, परंतु एका बाजूला बघायला गेलं तर शिक्षण वाढलं पाहिजे, गरीब श्रीमंत दरी कमी झाली पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. यासाठी इंग्रजी आणि सेकंड लँग्वेज जे काही असेल, आपण लँग्वेजच्या माध्यमातून बघितलं की कशा प्रकारे गदारोळ झाला. ही सगळी एका बाजूला रेटा लावला असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे हे केलं जाते. वाटतंय हे शैक्षणिक धोरणं योग्य दिशेने चाललेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा आलेली आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 पासून आहे. म्हणजे त्याचा परिणाम असा आहे की त्यांनी त्याच्यामध्ये 10वी पर्यंत, म्हणजे आता जी आपण RT मधनं शिक्षण हातांना 8वी पर्यंत आहे, त्याच्याऐवजी आता 10वी पर्यंत सुद्धा स्वस्तात शिक्षण दिलं जावं आणि कौशल्य आधारित शिक्षण दिलं जावं, असं सगळे आदेश आहेत. परंतु याची तर अंमलबजावणी केलीच जात नाही. याच्यामध्ये तर उलट GDPच्या 6% रक्कम खर्च करावी असं म्हटलंय. इथं पैसे वाचवण्यावरतीच भर आहे. त्यामुळे शिक्षणात गेला तर गेला खड्ड्यात, परंतु पैसे वाचले पाहिजे असं सरकारचं धोरण ते इलेक्शनला वापरता आले पाहिजे, रेवडी वाटपाला. असं आहे. म्हणजे पैसे नुसते वाचवायचे असते तरी गोष्ट सरकारची वेगळी, तसं नाही. ते रेवडी वाटपाला पैसे पाहिजेत आणि मात्र मुलांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते मात्र दिले तरी चालतील. आता तुम्ही आक्षेप घेतलेला या सगळ्या धोरणांवरती, काही निवेदन वगैरे दिलंय का, काही अर्ज प्रक्रिया केली का, लिगली कसं जाणार आहात, याला विरोध कशा प्रकारे करणार? आम्ही शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र पाठवलेलं आहे, त्यांच्या OSDशी पण संपर्क केलेला आहे, त्याबरोबर शिक्षण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, शिक्षण संचालकांना जाऊन पत्र देऊन त्यांच्याशी चर्चा पण केली ती, आम्ही हा मागे घ्यावात आणि हे बेकायदेशीर म्हणून आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली, परंतु ते प्रत्यक्षात ऐकायला तयार नाहीत. आणि ते शेवटच्या श्रेणी केल्यामुळे आता सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये 2 पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा विचार करतोय. तर रस्त्यावर उतरणं आणि दुसरं म्हणजे कायदेशीर लढाई लढता येईल का, याचाही आम्ही विचार करतोय. जर हे मान्य नाही झालं तर पुढली भूमिका कशा प्रकारे घेणार आहात? मोठं आंदोलन उभारणार, काय नेमकं कशा पद्धतीने? याच पद्धतीने पालकांना जागं करून आंदोलन घ्यायला लागेल आणि ही विषमता वाढवणारी एकूण नियमावली आहे आणि त्यामुळे त्याच्या विरोधात उभं राहायला लागेल. त्यामुळे रस्त्यावरचं आंदोलन हा तर आहेच, पण न्यायालयीन लढाई पण पूर्वी पण आम्ही लढलेलो आहे. पूर्वी शासनाने असे नियम बदलून हे मोडीत काढायचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ती न्यायालयीन लढाई पण लढली जाईल. धन्यवाद सर आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर हे होते मुकुंद किर्दत सर, आम आदमी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी हा सगळा प्रश्न उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु RT शाळा, ज्या शाळांमध्ये 25% जागा या राखीव ठेवल्या जायच्या, भरल्या जायच्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठीच्या, त्या जागा आता रिकाम्या किंवा रिक्त राहिल्यामुळे जे आहे ते शाळांचं देखील नुकसान होणार आहे. आणि यामधून जी काही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यांनी सांगितलं की 60% निधीची तरतूद केंद्र शासनाकडून केली जाते. हा निधी पळवण्यासाठीची ही सगळी प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. RT पालक युनियनच्या तर्फे आम्ही बोलतोय. पण आमचे हे एक पालक आहेत, ते ह्यांच्या बंधूंचं दिबंगला चौकामध्ये घर आहे आणि त्यांना RT मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, पण तिथून 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळाच नाहीये.
आणि सरकारने तर आता हा नवीन कायदा केलेला आहे की 1 किलोमीटरच्या परिसरात असेल तरच शाळा मिळेल. मग अशा पालकांनी आता पुणे शहर किंवा पुणे शहराच्या आजूबाजूचे सगळा ग्रामीण भाग जो आहे त्या भागातल्या पालकांनी काय करायचं आता, हा मोठा प्रश्न सगळ्या पालकांच्या समोर उभा राहिलेला आहे. तर हे सरकारने याचं उत्तर द्यावं. पालक किती महाग जाईल आता शिक्षण, किती महाग आहे? शिक्षण तुम्हाला माहितीच आहे की किती महाग आहे. आता प्रायव्हेट ज्या शाळा आहेत तिथं जवळजवळ 1-1 लाख 1.5 लाख रुपये त्यांची फीज आहे आणि ह्या गोरगरीब पालकांना काय ते फीज भरणं जमणार नाहीये. त्यामुळे शक्यतो हे विद्यार्थी जे आहेत गरीब घरातून जे आलेले आहेत ते विद्यार्थी सगळे ह्या शिक्षणापासून वंचितच राहणार आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान आहे ह्या निर्णयामुळं. तर सरकारने हा निर्णय खरंच मागे घ्यावा आणि ह्या 1 किलोमीटरची अट काढून 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरची अट होती ती पुन्हा परत सुरू करावी असं सगळ्या पालकांचं आणि आम आदमी पक्षाच्या सगळ्यांचं हे निवेदन आहे. तुमची मुलं शाळेमध्ये जात असतील तर तुमचा याबद्दलचा काय अनुभव आहे, ही प्रक्रिया तुम्हाला पटते का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा नवराष्ट्र. धन्यवाद.